भांडूप रेल्वे स्टेशनवर हार्ट अटॅक आलेल्या एका पोलिसाचे प्राण दुसऱ्या पोलिसांना सीपीआर देऊन वाचवलेत। बाबासाहेब गायकवाड असं पोलीस नाईक कामावर निघाले होते। यावेळेस ते रेल्वे फलाटावरती खाली कोसळले। यावेळेस रेल्वे इंटेलिजन्सचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील तिथंच गस्तीवरती होते। त्यांनी गायकवाड यांना सीपीआर दिला, शिवाय त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये लगेचच दाखल केलं। नितीन पाटील यांच्या कामगिरीचं आता कौतुक केलं जात आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये आणि उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। चंद्रभागेतील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून पंढरपूरला दुसऱ्यांदा महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। जालन्यातील परतूरमध्ये सशक्त नारी समृद्ध भारत लखपती दीदी संमेलन कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान परतूर येथील कार्यक्रमात आमदार बबनराव लोणीकर यांनी लखपती दीदींचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला। रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जातोय। गोरेगाव ते कांदिवलीच्या दरम्यान हा मेगा ब्लॉक असेल। 35 दिवसांमध्ये तब्बल 960 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात, तर 31 ऑगस्टच्या रात्रीपासून मेगा ब्लॉक सुरू होण्याची शक्यता आहे। पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे देहरजे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मागील अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। हिंगणघाट येथे 7 दिवसात 29,000 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप करण्यात आलं। बांधकाम कामगारांना 28 ऑगस्ट पर्यंत किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप होणार आहे। बांधकाम कामगारांना लाभ देण्याच्या प्रयत्नामध्ये हिंगणघाट आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे। उद्या आरोपीला कल्याणच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। गणेशोत्सवाला 12 दिवस शिल्लक असताना यापूर्वीच मूर्ती शाळेतून अनेक मोठमोठे बाप्पा आज मंडपामध्ये विराजमान होण्यासाठी रवाना झालेत। यावेळेस लालबाग परळ इथल्या मूर्तींच्या शाळेतून बाप्पाचा फर्स्ट लुक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकरी राजाची चिंता वाढली। पावसामुळे भात पिकांवर रोग पडण्याची शक्यता आहे, तर नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। साकीनाक्याच्या राजाला आपल्या मंडपामध्ये विराजमान करण्यासाठी मंडळ सज्ज झालं। गणेशोत्सवाला अवघे 10 ते 12 दिवस राहिले असताना अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आता मूर्ती शाळेमध्ये येऊन बाप्पाला आपापल्या मंडपात घेऊन जाण्यासाठी लगबग करतायत, तर सर्वांचा उत्साह आणि जल्लोष हा शिगेला पोहोचलेला आहे। उल्हासनगरमध्ये खड्ड्यांवर रस्त्याची चाळण झाली। कॅम्प 4 आणि मधील कुल कॅम्प या मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। महापालिका हे खड्डे कधी बुजवणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे पसंतीच्या गणपती मूर्ती मिळाव्यात म्हणून गणेश भक्तांची आणि सार्वजनिक गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बुकिंगसाठी स्टॉलवर लगबग सुरू झाली आहे। मावळमध्ये कुंभारवाड्यात सध्या ही लगबग दिसून येते। मुळा धरणातून 15,000 क्युसेकनं नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं। मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गणरायाच्या आगमनाला फक्त काही दिवस उरले असून कोकणातील ग्रामीण भागात मूर्तिकारांची लगबग वाढली आहे। त्यामुळे आता अधिकतर शाळांमध्ये मूर्तींचं मातीकाम पूर्ण झालं असून आता रंगकामावर जोर दिला जातोय, तर गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्यांमध्ये मूर्ती जवळपास पूर्ण झालेल्या आहेत। पिंपरी चिंचवडमधील हवा 3 महिने अत्यंत खराब आहे। वाहनांचा धूर, बांधकाम, फटाक्यांमुळे शहरातील हवा अतिवाईट श्रेणीमध्ये पोहोचली, तर भोसरी, वाकड आणि भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक खराब असल्यानं महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेत। कोळसा ते कवठा रस्त्यावर असलेल्या कयाधू नदीच्या पुलाचं काम संथ गतीने सुरू असल्यानं नदीच्या पाण्यानं पर्यायी रस्ता वाहून गेला। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना 20 ते 30 किलोमीटर अंतर पार करत शहर गाठावं लागतंय। मागील 2 दिवसांपासून बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत दिली जावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते। सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा होताना दिसते। या योजनेमुळे अनेक महिलांना संसारामध्ये आपल्या लहान मोठ्या उद्योग व्यवसायात हातभार लागतोय। इंदापूरच्या सुवर्णा रमेश शिंदे या गृहिणींनी महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत।
भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे 25 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं वैनगंगा नदीमध्ये 5 ते 6 म्हशी वाहून गेल्याची घटना घडली आहे। मुंबईतील कामा हॉस्पिटलमध्ये रील्स बघण्यावर बंदी घालण्यात आली। नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। कामात अडथळा येऊ नये म्हणून हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने आता सूचना जारी करण्यात आली आहे। जैवविविधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घनदाट जंगलामध्ये दुर्मिळ स्प्लेंडर लॉरीस अर्थात वनमानवाचं दर्शन झालेलं आहे। वनमानवाचा वावर कायम घनदाट जंगलामध्ये असतो। त्याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर माणसाचं लहान बाळ असल्याचा काहीसा भास होतो। डोंबिवली पूर्वकडील शिवबंदर स्मशानभूमीची दुरावस्था झाली। याबाबत डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केलाय। स्मशानभूमीचं काम हे लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचं मोरे यांनी म्हटलेलं आहे। सातारामध्ये अल्पवयीन युवतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी युवतीचे नातेवाईक आक्रमक झाले। संशयित आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी रास्ता रोको करत कारवाईची मागणी करण्यात आली। पैठण येथील संत एकनाथ महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेची 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास फुंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव पर्यंत रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी पानगाव ग्रामस्थांच्या वतीने खरोळ फाटा येथे गेल्या 9 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये नवचैतन्याचं वातावरण पाहायला मिळते। रक्षाबंधनाच्या पूर्वीच खात्यामध्ये 3000 रुपये मिळाल्याने महिलांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। सरकारने केलेल्या या मदतीमुळे सन्मानाने जगण्यास मदत होईल अशा भावना महिलांनी बोलून दाखवलेल्या आहेत। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन गणेश भक्तांना घेता यावं यासाठी बेस्ट एक नवीन उपक्रम राबवणार आहे। या बस 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येणार आहे। पुण्याच्या वाघोलीमध्ये रन फॉर वाघोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस मोठ्या संख्येने स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। वाघोलीमध्ये पाणी आणि वाहतूक कोंडी यासोबतच सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। जिल्ह्यामध्ये 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली। पावसामुळे 24 तासात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर वसमत तालुक्यामध्ये सर्वात जास्त 50 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। तर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढलाय। धरणातून 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। 40% निर्यात शुल्काचा कांदा निर्यातीला फटका बसलाय। गतवर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीमध्ये 13% घट झाली। अपेडाच्या आकडेवारीवरून माहिती समोर आली असून केंद्राच्या कांदा निर्यात धोरणातील धरसोडीचा मोठा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असताना महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असल्याचं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं। तर पक्षाने संधी दिल्यास साकोली विधानसभेतून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। चांदीच्या भावात 1200 रुपयांची वाढ झाल्याने चांदीचा भाव 83,200 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। तर सोन्याचा भाव हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाच्या तीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। महोत्सवात हडप्पा संस्कृतीचं महत्त्व सांगून गीतकार ईशांत चव्हाण यांनी आपल्या गीतातून जनजागृती केली। यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांना महोत्सवात सहभाग घेता आलेला आहे। मुंबईतून हातगाड्या हद्दपार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। हातगाड्यांच्या बदल्यात हातगाडी मालकांना बॅटरीवर चालणाऱ्या हातगाड्या वितरित केल्या जाणार आहे। त्यामुळे आता कामगारांचे श्रम आणि वेळ देखील कमी होणार आहे। पुण्यातील बालाजी भक्तांनी 25 किलो सोन्याचे अलंकार घालून देवदर्शन केलं। तर 2 पुरुष, 1 महिला आणि 1 मुलगा यांनी अनेक सोन्याच्या साखळ्या, सोन्याचा चष्मा, बांगड्या, हार, 7 नंबरची सोन्याची चेन आणि अनेक दागिने घालून मंदिराला भेट दिलेली आहे।
राज्यात लवकरच 75 चित्रनाट्यगृह उभारण्यात येणार आहेत। चित्रनाट्यगृहांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध केल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे। मुंबईमध्ये ब्रेकनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली, त्यामुळे आता मुंबईतील अतिउंच इमारतींमधून पावसाचं खास दृश्य समोर आलंय। यावेळेस पावसाचा खास नजारा दिसून येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।